भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं. त्याला 76 वर्ष पूर्ण होत आहे. संविधान म्हणजे आता आपण वाचलं, श्रद्धा आणि विश्वास देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या व्यक्तीतून यांच्या संविधानातून ते तयार होतं आणि या देशाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून आणि संविधानातून त्यांनी दिलं आणि त्यामुळे हा भारत देश सर्व जाती धर्म पाळत पुन्हा गोविंदाने राहत आहे. हेच खरं या संविधानाचं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं काम आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझ्या दोन भारताचे संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून हे संविधान अस्तित्वात आले. या संविधानामुळे आपल्या देशावरची इंग्रज राजवट आणि जी राजेशाही होती ती राजेशाही खालसा करून सर्वसामान्य माणसाचं भारत देश बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यामुळे त्यांना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो.